जातोय, त्याच्यामुळे तुम्हाला पण विचारावं म्हणलं. तर तुमच्या सगळ्यांना तर माहितीच आहे, काल भावड्या आणि प्रियंका ही आली ती माझ्याकडं. म्हणजे ही जाणार आहे सावडीला प्रियंकाच्या आजीला बघण्यासाठी. तर प्रियंकाची आजी आजारी आहे, त्याच्यामुळे ती बघायला चालली ती सावडीला. आणि काल बघा शनिवार होता आणि आज रविवार आहे, तर राधिकाला सुट्टी आहे, त्याच्यामुळे मग कालच आली. म्हणजे ताईपाशी एक मुक्काम करू आणि दुसऱ्या दिवशी आजीला बघून नंतर बारामतीला जाऊ, कारण राधिकाची शाळा आहे त्याच्यामुळे. तर बघा ही सगळेजण आले, रात्री मस्त असं जेवण ही केलं, मास खेकड्याची भाजी केली, व्हिडिओ बनवलाच आहे. आणि सकाळी मटकीची उसळ केली, चपात्या भाकरी केल्या, झाली सगळ्यांची. आणि ही जाणार आहे ती आता सावलीला. तर उरकलंय बघा सगळ्यांनी सावलीला जाण्यासाठी. आणि येऊन गेली का नाही इकडे बघा, याचं काय चाललंय, काय चाललंय, काय काय खेळ चाललाय का? आणि ना बघा ही आली ना कालपासून सगळं घर गच्च झाली आहे, एकदम करमून जाते सगळ्यांच्यात. कसा दिवस जातोय ती पण कळ नाही. आणि आता ही चालली, सगळं घर मोकळं होईल, मग काहीच करमत नाही. येते ती तेवढं पुरतं राहते की जाते ती, काहीच करमत नाही. सगळं चौकडून आहे, कसा कालवा इथं कालवा तिथं कालवा, तिकडं वांडा झोका खेळतोय, भावड्या दादाचा फोन आला त्याच्या बरोबर बोलतोय. प्रियंका हाय, आई पण आले. तर बघा आम्ही ज्वारी खुरपतोय कालपासून, तुम्हाला तर माहितीच आहे. जायचंय भावड्याकडे, तर आम्ही खुरपतोय ज्वारी. तर ज्वारी खुरपायला जायचंय आता. यांनी सावडीला गेली की मग आम्ही ज्वारी खुरपायला जाणार आहे. आणि आज स्वीटीला आहे कॉलेजला सुट्टी, कारण आज आहे रविवार त्याच्यामुळं. तर स्वीटी घेणार आहे धुणं धुवून आणि भांडी घासून, कारण तेवढंच काम राहिलं या. आणि स्वीटीला आता काहीच काम नाही, तेवढंच काम आहे. तर स्वीटी धुणं भांडी करून घेणार आहे आणि आम्ही जाणार आहे खुरपायला, कारण ज्वारी आपली खुरपायला आले. त्याच्यातलं गवत आहे ना एवढंच आहे ना, ती मोठं झालं ना तर खुरपायला लय वेळ जाईल, त्याच्यामुळे पटपटा खुरपून घेतो या. करते राधिका, चल काय करत होती मामा? तू खेळत होता तू मामाला क्रीम लावला डोक्याला. बघितलं का? मग आजी काय खात नाही ना? काहीच नाही, चमच्याने पाणी पाजावं लागतं. नारळ घेऊन जाऊ, नारळाचं पाणी ते भेटतच नाही. ते गावच कसलं काय की कुठं भेटलं तर घ्यावं लागेल आता. तर चला आता ही जाणार आहे ती, उरकले सगळ्यांचं आणि आपण जाणार आहे ज्वारी खुरपायला. तर बघू आज. हाय, नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज रविवार आहे, सगळी कामं वगैरे आवरली आणि मामी मागाशीच गेले बघा सावडीला. तर आत्ता घातली आहे बघा मी साडी आणि आली बघा रानात काम करायला म्हणजेच रील्स बनवायला, कारण मम्मी आणि आजी आहेत तिकडंच आणि लय ऊन आहे म्हणून त्यांच्यासाठी आणले बघा मी पाणी. तर चला बघा, आई इतक्या पुढं आली, मम्मी महागच आहे बघा आणखी. बघा एवढं खुरपत आणलंय. चला आता आजी मग अशी बडबड करते, पाणी आणलं दरे पी, उन्हात आणायचं पाणी पी. इकडं बघा मम्मी महागायचं हो का, इकडं आई आली आणि इकडं बघा मम्मी या. आई किती पुढे गेली तिकडं बघा, मम्मी दाखवली तुम्हाला. हा ग, आई पुढे गेली म्हणजे काल आईने निम्मा सारा नेऊन ठेवला होता ग, होय. पुढे गेली. हो माझा हात बघ, हो खूप लाल भडक झाला, लाल जर झाला, वाकडा झाला, बोट चपटी झालं अशी खुरप धरून धरून बघ. आणखी बघा एवढं झालंय बघा, तिथनं इथपर्यंत आणले. आता फक्त 3 सऱ्या राहिल्यात आणि आता ही मागचं करायचं, साडीन बिडीन घालून रील्स बनवायच्यात. आज रील्स बनवायच्यात, मग रील्स बनवायच्यात. आज रविवार आहे, सुट्टी आहे. घरची कामं उरकली का? उरकले धुतलं फक्त, धुणं धुतलं फक्त. स्वीटीकडे घरची कामं दिलती बघा. भावड्या आणि प्रियंका सकाळी गेली, सकाळी गडबड स्वयंपाक हे केला, सगळ्यांनी जेवण खावणं केली. भावड्या प्रियंका गेली आणि स्वीटीला म्हणलं होतं राहिलेले धुणं भांडी करून घे, आम्ही जातो खुरपायला आले ना, हात लय दुखायला लागलाय, लाल जर झाले, खुरप धरून धरून दुखायला पण लागलाय, पाटकान पण बसून बसून दुखायला लागले. मला म्हणते सगळ्यात महाग आईपेक्षा महाग राहिली. आईने काल आहे ना निम्मा वापा लावून ठेवला होता. मामा हे आल्यावर मी घरी आलते ना तेव्हा आई खुरपत होती बघा. इकडं ना पलीकडं आंब्याची बाग आहे बघा, त्याला तार इथं म्हणजे नाही का जाळी लावली,
त्याच्यातनं इकडं ना मोर येतात बघा, पलीकड पण गहू येतं आणि इथं ज्वारी, तर आपल्या रोज घरापुढं- मोर येतात. घरापुढं मोर येतात. तर चला आता मी बनवून घेते रील्स आणि खाली ज्वारी बघ की. जाऊ दे. जाऊ दे काय जाऊ दे. चला मी बनवते आता रील्स. चला आता इकडे बघा रील्स बनवल्या मी आणि यांचं बघा खुरपणं चालू आहे. मम्मीला म्हणलं की घरी रील्स बनवायच्यात आपल्याला, मग म्हणली चालते म्हणली. आणि मोबाईलमध्ये ना चार्जिंग नाही बघा, त्यामुळे मी चालली बघा पटकन घरी मोबाईल चार्जिंग करते, तोपर्यंत मम्मी येईन म्हणजेच रील्स बनवायला. आणि आत्ता सध्या एक टाकली बघा, ती पण नक्कीच बघा. तर बघा कसं काय कामं चालू आहे त्यांची. आणि माझ्याबरोबर आलं बघा इकडं बंड्या. तर चला आता जाते घरी आणि लावते मोबाईल चार्जिंगला. वाव वाव काय नाही खरं पळतच आले ती मागाशीच गेलती. वाव वाव आई चला घरी येऊ माघारी. एकच वापर राहिलाय तेवढा, बाकी सगळं सगळं नाही झालं. खालची साईड अजून तशीच. आव ग आली तू. या. जाऊन आली आजीला बघून. बरं आहे का आजी? तू आली मी आली. हा? नाही बरी आजी. का गं? बोलली बघ तुला काय. काय म्हणते. चला मा चला 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 बघा आम्ही ना मगाशी गेलती म्हणलं तवर खुरपून घ्यावा थोडंसं. आम्ही खुरपायला आलो, 2 सार खुरपलं तवर माघारी आली लगेचच. चल म्हणला वा बार काय मी काकाला बसली बघितलं का. उतर चल. तर बघा आम्ही गेलतो खुरपायला आणि बघा एक सारा लावला, तोपर्यंत 2 सारं लावलं. 2 सारा लावलं आणि तोपर्यंतच कशाला मेथी काढते ताई? राधा आणि ओमा आलती बघा आत्या अरे करत. मेथीच्या तर पेंड्या ह्या अशा 2 आहेत त्या. तिला विचार घरी. हो. आता बघा मामा आणि मामी आले तर तिकडून सावडीवरनं आव होय लकाच. तर बघा काल ह्याच टायमाला आलती बघा मामा आणि मामी आणि आता चालल्यात बघा. मी तिथं मंडळाला मम्मीने गेलो, इकडे सारखं काढले आणते, बघा. 20 रुपयाला पिंडी. 22 रुपयाला पिंडी एक. बाकी एक पिंडी झाली. एक पिंडी बस झाली एकच. कोथमीर काढा तिकडे जावा. खूप वाटते. ती काही खुडून हा? नाही नाही म्हणतात त्याच्यामुळेच उपटून घेते मग. खुडून घे की खुडून घे की. खुडून नसते म्हणतात. कुठून नसती हो. सर पुढे मला हे झाली एक पिंडी बघा. बस झाली. संचाला होईल. उपटा. सुरुवात आजपासून. मी पण अजून खाल्ली नाही बरं का. पालकाची भाजी कापायची ताई. हा इळा पालकाची. इळा आणा. चाकू नाही तर इळा आणा. शेपाची पण भाजी आहे ह्याच्यात हा. ही बघ ना ती उपटा. निभार आहे का. थोडं थांबवतो. घ्या घ्या. काय म्हणतात मामा काय माहिती. लसूण आला असता तर लसूण बी दिला असता. लसूण आहे ना. लसूण आताच नाही येईन तवा धर. चला आता यातले बघा किती आले तरी पण इकडं बघा हे सगळं ना कोथिंबीर आहे आलं या. आणि वांगे पण. वांग्याची वांगी मी तुरली अगं परवा दिवशीच आणि भाजी केली. आता फुलं लय आले. इकडं पण पालक आली या. किती मस्त पालक बघा. दोनदा पालक नेली पूजाने. हे पांढरं पांढरं काय पडले. दोनदा पूजानीच नेलंय काय माहिती. ह्याला बघा किती किती झापा आलाय. जात नाही ती वांग या. वांग्याचं झाप. इकडे बघा एक वांग गावलंय मला. वाव इकडे बघा मस्त असं टवटवीत वांग आहे. आणि चांगलं आहे का किडकय थोडस अगं राजू टोचून. इकडे बघा इकडे पण एक दिसलेलं आहे. तर चला आता बघा मामा चालले तर आणि मामा निघाला बघा गाडीवर बसला तोपर्यंतच पप्पा आलं आणि पप्पाने बघा इकडे खायला आणलंय. ना वाजत गाडीवर थंडी वाजते. नुक काढू ओमला वय. हा इकडे बघा ह्यांना दिलंय खाऊ. तुझं तू घाल. घाले राधू तूच. त्यांनी ठेवलंय बॅगेत मरून तसं. काकाला कळलं. गार लागणार आहे आता संध्याकाळी.
हम्म. जरा कुणाला खायचं कुणालाच नको हो 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 इकडे बघा दुर्गा झोपली या दुर्गा झोपलाय बघा इकडं मम्मीने आणली बघा दुर्गाला झोपली होती ती तिच्या पायातलं काढलं का हो, ते दोघं जण का बसले ती? अरे, हे मागं लागलेत, हो काय बघ. दोघं पण मागं लागलेत जायचं म्हणून. खाते माया धरली एकटी जण